गणपती गौरीच्या निमित्तानं म्हणून गावी आलो होतो. आल्यानंतर बघितलं तर गाडीची इतकी घाण अवस्था झाली होती की असं वाटतच नव्हतं ही नवीन गाडी आहे. शेजारची आजी, तिथलं छोटंसं बाळ आणि शरूची मावशी हे सगळे आम्हाला बघून खूप जास्त खुश झाले होते. आणि ही सगळी आमची रक्ताची नाती नाहीत, फक्त जोडलेली नाती आहेत, पण त्यांनी आम्हाला खूप जास्त प्रेम दिले, त्यामुळे आज ते आमच्या खूप जवळचे आहेत. आता सगळं काही घरातलं आवरलं, पसारा, आणि त्यानंतर यांनी जेवण आणलं होतं. तर ही थाळी होती ती फक्त 70 रुपयाची होती, जी की फक्त गावाकडेच मिळू शकते बरं का. आता गौराईच्या साड्या खरेदी करायला आलो होतो, एवढा ढीक टाकला, पण आम्हाला कोणतीही साडी आमच्या बजेटमध्ये आणि पसंतीला उतरत नव्हती. फायनली आम्हाला 2 साड्या छान मिळाल्या. मग आम्ही घरी आलो. त्या तुम्हाला गौराईच्या साड्या नेसवल्यावरच पाहायला मिळतील. छोट्या मित्रमंडळासोबत बाप्पाची आरती म्हणजे ते एक वेगळंच सुख आहे. मस्त छान अशी आरती केली. शेजारच्या मंडळाचे काही कार्यक्रम होते तर तिथेही जाऊन आलो. आणि आल्यानंतर मैत्रिणीला मेहंदी काढायची होती, म्हणून छान अशी सुंदर मेहंदी काढली. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आमचं डेकोरेशन पण अजून चालूच आहे बरं का. तर चला बाय.